दरम्यान अंजली दमानिया यांचं खडसेंविरोधातलं दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय अक्षय कुडकेलवार यांनी. बघूया. काल दिवसभर आणि आतापर्यंत काही प्रतिसाद मिळाला तुम्हाला? नाही, प्रतिसाद म्हणजे मी उपोषणाला बसण्याआधीच मला पोलिसांनी सांगितलं होतं की तुम्हाला जर सीएमची भेट घडवून हवी असले तर आम्हाला सांगा, म्हणजे तुम्ही उपोषणाला बसू नका असं त्यांचं म्हणणं होतं. पण मी ठरवलंय की मला कोणालाच भेटायचं नाहीये. मला मी भेटून काय करू? माझ्या ज्या मागण्या त्या इथे आहेत त्या मी सगळ्या चॅनल्सना सांगितलेल्या आहेत, त्या मी सीएमनाही पाठवणार आहे. त्या मागण्या पुऱ्या झाल्या की मी घरी. मला कोणाला भेटायचं नाही, कोणाला अप्रोच करायचं नाही, कोणाला निवेदन द्यायचं नाहीये. मला एक दुःख होतं या गोष्टीचं की पॉलिटिक्स इज टेकिंग अ सेंटर स्टेज. म्हणजे आज हे जे ॲक्टिव्हिस्ट एवढ्या पुरावे दाखवत आहेत, त्याच्या अनेक ठोस पुराव्यांना समोर आणल्यानंतर सुद्धा जर आता विधान परिषद आणि त्याचे रिझल्ट्स आणि त्याचं जे गणित या सगळ्यांना जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातंय, याचं मला दुःख होतंय. कारण आज जर आपण बघितलंय सीएम जे खरंच बोलायला हवं होतं, एक चकार शब्द या विषयावर अजून बोलले नाहीत. मोदीजी काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते, एक कागद जरी माझ्या कुठल्याही मंत्र्याविरुद्ध आणून दाखवलात तर आम्ही त्यांना तिथल्या तिथे सोडायला सांगू, पण असं काही होताना दिसत नाहीये.